काँग्रेसकडून 21 बंडखोरांचं निलंबन करण्यात आले। विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या 21 जणांवर काँग्रेसने कारवाई केली। या 21 जणांना पक्ष शिस्तीचा भंग केल्याचं कारण देत 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले। श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय। मुख्य जिल्हा प्रवक्ते श्यामकांत भोकरेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली। पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून भोकरेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला। श्यामकांत भोकरे सुनील तटकरेंचे निकटवर्ती, तर भोकरे लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। मला दिल्लीला जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून मला आमदार केलं असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी केलं। तर खासदार व्हायला गेले मात्र आमदार झाले असं म्हणत पंकजा मुंडेंनी बीडच्या सभेमध्ये भाजपला घरचं आहेर दिलं। मी म्हातारा झालो नसल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी धाराशिवच्या सभेत केलं। तर या राज्यातलं सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं शरद पवार म्हणाले। सत्ता परिवर्तन करणं हेच एकमेव महाविकास आघाडीचं ध्येय आहे असंही ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला हुशार आहेत मात्र ते निर्णय का घेत नाहीत। परंडा इथल्या सभेमध्ये शरद पवारांनी मोदींवर टीका केली। शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं त्यासाठी सत्ता द्या असं आवाहन शरद पवार यांनी जनतेला केलं। ओबीसीला कापणारा हा मुसलमान नाही, ओबीसीला कापणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याची टीका वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली। मोदींच्या एक है तो सेफ है या नाऱ्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली। हे सर्व हिंदू लोक आहेत, एवढंच लोकांना सांगतोय की त्यांच्यापासून सावध राहा असं देखील आंबेडकर म्हणाले। अलिबागचे आमदार महेंद्र दळवींनी शेकापच्या जयंत पाटलांवर जोरदार टीका केली। जयंत पाटलांना काँग्रेस भवनची पायरी चढण्याची वेळ आली ही शर्मेची बाब आहे। लोकांची घरं फोडणाऱ्यांचं घर फुटलं असं वक्तव्य महेंद्र दळवींनी केलं। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात असं भाकीत राज ठाकरेंनी झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात केले। देवेंद्र फडणवीसांना राजकारणाची चांगली जाण असल्याचं राज ठाकरे म्हणाले। अमित ठाकरेंच्या उमेदवारीचं अचानक ठरलं। सुरुवातीला भांडूपमधून अमित ठाकरेंना उभं करण्याचा विचार होता मात्र त्याच्या जवळचा भाग म्हणून माहीमचा विचार केला आणि 3-4 बैठकीनंतर निवडणुकीचा निर्णय ठरला असल्याची माहिती राज ठाकरेंनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत दिली। उद्धव ठाकरेंनी शहाजी बापू पाटील यांच्यावर खोचक टीका केली। 23 तारखेचं गुवाहाटीचं तिकीट पाहिजे असल्याचं म्हणत एकाला रेल्वेनं गुवाहाटीला पाठवायचंय, कुणाची रेल्वेमध्ये ओळख असेल तर तिकीट काढा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शहाजी बापूंवर निशाणा साधला। सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दौऱ्यावर येणार आहेत। होम मैदानावर मोदींच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। महायुतीतल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींची उद्या तोफ धडाडणार आहे। तर मोदींच्या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। सोलापूरनंतर पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहेत। मोदी पुण्यामध्ये सभा घेणार आहेत, त्यामुळे पुणे शहरातल्या वाहतूक सेवेमध्ये बदल करण्यात आलाय। गरुड गणपती चौक ते भिडे पूल आणि झेड ब्रिज जंक्शनकडे प्रवेश बंद राहणार आहे, त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना पुणे वाहतूक पोलिसांनी दिल्या। आज उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका असणार आहे। वाशिम, जळगाव, यवतमाळमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। सकाळी 11 वाजता वणीमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले, तर दुपारी 1 वाजता यवतमाळच्या दिग्रसमध्ये सभा होणार आहे। शरद पवारांच्या आज जाहीर सभा होणार आहेत। धुळ्यातल्या दोंडाईचा, जळगावमधल्या पारोळ्यामध्ये आणि त्यानंतर मुक्ताईनगर आणि जामनेरमध्ये सभा पार पडणार आहे। बीड जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयंत पाटील यांची सभा होणार आहे। केचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारासाठी ही सभा होईल। त्यानंतर मोहन जगताप यांच्या प्रचारासाठी जयंत पाटील वडवणी इथं जाण्याची शक्यता आहे। खासदार सुप्रिया सुळे आज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत। भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारासाठी त्यांचा दौरा असेल। त्यानंतर पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत, चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारानिमित्त नागरिकांशी त्या संवाद साधतील। त्यानंतर संध्याकाळी कात्रजमध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। खासदार अमोल कोल्हे यांची आज सांगलीमध्ये जाहीर सभा होणार आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ विटामध्ये भव्य जाहीर सभा पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आज भव्य सभा होणार आहेत। उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी लोहा इथं सभा पार पडेल आणि त्यानंतर ते नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील। तर दुपारी वरुड तालुक्यातल्या येरला इथं त्यांची जाहीर सभा आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडेंची आज नांदेडमध्ये सभा होणार आहे। अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी भोकरमध्ये सभा होणार आहे। आदित्य ठाकरेंची सुद्धा आज जाहीर सभा आणि रोड शो होणार आहेत। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडेल।
ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची बडनेरा इथं आज सभा होणार आहे। बडनेरा मतदारसंघाचे उमेदवार सुनील खराटे यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी 7 वाजता सभा होईल। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आज जाहीर सभा होणार आहे। तिवसा मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार मिलिंद तायडे यांच्या प्रचारासाठी दुपारी 2 वाजता मोझरी इथं आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे। पोर्शे कार प्रकरणावरून सुनील टिंगरेंनी शरद पवारांना नोटीस पाठवल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला। मात्र आपण महाविकास आघाडीतल्या 3ही प्रमुख पक्षांना नोटीस पाठवली असून योग्य माहितीच्या आधारेच बोला असं सुनील टिंगरेंनी स्पष्ट केलं होतं। त्यावर सुप्रिया सुळेंनी थेट टिंगरेंनी पवारांना पाठवलेली नोटीस दाखवत पुरावाच दिला। विरोधकांची पातळी इतकी घसरली की ते थेट माझ्या मातृत्वावर बोलायला लागले अशी टीका जयश्री थोरात यांनी केली। आमच्या तालुक्याच्या नादी लागू नका नाहीतर तो पेटून निघेल असा इशाराही त्यांनी दिला। महाराष्ट्राची अधोगती वेगाने सुरू आहे, ही रोखायची असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या विचाराचं सरकार आलं पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले। महायुती सरकारनं भ्रष्टाचार करून मालवणच्या पुतळ्यामध्ये पैसे खाल्ल्याचा आरोप सुद्धा पाटलांनी केला। माझ्या मुलालाही निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला होता असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला। मात्र मी राजीनामा देतो मगच माझ्या मुलाला तिकीट द्या असं वक्तव्य गडकरी यांनी जाहीर सभेत केलं। आपल्या कुटुंबातले बायको मुलगा मुलगी कुणीही राजकारणात नाही असं गडकरी म्हणाले। प्रधानमंत्र्याच्या पोटातून प्रधानमंत्री 35 वर्षात केवळ आबा कुटुंबाकडून सहानुभूतीचं राजकारण करण्यात आलं। मात्र यंदा विजय आपलाच होणार असा विश्वास संजय काका पाटलांनी व्यक्त केला। यंदा 20 ते 25 हजार मतांनी विजय होईल असं संजय काका म्हणाले। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्यांना कळणार नाही गरिबी काय असते अशी टीका खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केली। कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारार्थ रोड शो रॅलीमध्ये ते उपस्थित होते। दरम्यान त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला। सुप्रिया सुळेंनी आर पाटलांची माफी मागितली, हा त्यांचा मोठेपणा आहे अशा शब्दात रोहित पाटलांनी अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंवर केलेल्या नौटंकी टीकेवर प्रतिक्रिया दिली। सुप्रिया सुळेंनी आर पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली होती, यावर सुप्रिया सुळे नौटंकी करत असल्याची टीका अजित पवार यांनी केली होती। ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढतोय असं वक्तव्य भाजपचे पनवेल विधानसभेचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी केलं। विकास कामाच्या जोरावर निवडून येऊ असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला। तर स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी काम करणार असल्याचं ते म्हणाले। सांगलीतल्या तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटलांच्या प्रचाराला सुरुवात झाली। प्रचारावेळी गुंडगिरी थांबवण्यासाठी जनता आपल्या पाठीशी असेल, आबांप्रमाणेच आपलाही विजय होईल असा विश्वास रोहित पाटलांनी व्यक्त केला। धाराशिवमधल्या तुळजापूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राणा जगजितसिंग पाटलांनी प्रचाराला सुरुवात केली। तुळजाभवानी देवीला नारळ फोडून तुळजापुरात लाखो समर्थकांचं आशीर्वाद रॅली काढली। तसंच तुळजापूरमध्ये 100 कोटींचं भव्य शिवस्मारक उभं करण्याची घोषणा राणा जगजितसिंग पाटलांनी केली। सांगलीतल्या मिरजमध्ये एमआयएमचे उमेदवार महेश कुमार कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। ख्वाजा मीरासाहेब दर्ग्यामध्ये नारळ फोडून चादर अर्पण करत महेश कांबळेंनी प्रचाराचा शुभारंभ केला। या मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना, ठाकरे पक्ष विरुद्ध एमआयएम अशी तिरंगी लढत आहे। अंबरनाथमध्ये महायुतीचे उमेदवार बालाजी केणीकरांच्या प्रचारासाठी रॅली काढण्यात आली। खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत या भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं। बालाजी केणीकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास यावेळी श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला। दुटप्पी राजकीय भूमिकेचे उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली। या फोल जाहीरनाम्याला जनता प्रतिसाद देणार नाही असंही तटकरे म्हणाले। महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनाम्याचं प्रकाशन केलं। महाराष्ट्र नामा या नावानं महाविकास आघाडीनं आपला जाहीरनामा मुंबईमध्ये ट्रायडंट हॉटेलमध्ये प्रसिद्ध केला। लाडक्या बहिणींना महिन्याला 3000 रुपये देणार, महिलांना मोफत बस प्रवास करता येणार, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार या आणि इतर घोषणांचा यामध्ये समावेश आहे। भाजपचा जाहीरनामा म्हणजे दिव्याखाली अंधार अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली। भाजपच्या जाहीरनाम्यात अनेक योजनांची घोषणा करण्यात आली, यावरून भाजपचा काही भरोसा नाही असं कोल्हेंनी म्हटलंय। पिंपरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचार रॅलीमध्ये ते बोलत होते। महाविकास आघाडीचा जाहीरनामा महाराष्ट्राची प्रगती आणि विकासासाठी असल्याचं खरगे यांनी म्हटलं। तसंच शेती, उद्योग, रोजगार, शहरी विकास, जनकल्याण हे महाराष्ट्र नावाचा संकल्प असल्याचं ते म्हणाले। तसंच महाविकास आघाडीचा हा पंचसूत्री कार्यक्रम असल्याचं खरगे म्हणाले।
काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही अफवा आहे अशी टीका भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसंच महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला. मतदानाबाबत संभ्रम नको, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना कचाकच पाडा असं आवाहन मराठा समाजाला मनोज जरांगे यांनी केलं. गावकऱ्यांनी उमेदवाराकडे लिहून घ्यावं किंवा व्हिडिओ घ्यावा, समाजानं कुणाच्या पाठीशी उभं राहायचं हे त्यांनीच ठरवावं असंही जरांगे म्हणाले. मनोज जरांगेंबद्दल मी बोलणं योग्य नाही, त्यांची सामाजिक मागणी आहे अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसंच जेव्हा सरकार येईल तेव्हा त्यांचे प्रश्न पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची आहे असं ते म्हणाले. छत्रपती संभाजीराजेंनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी विनंती केली. प्रस्थापितांना गाडण्यासाठी विस्थापितांचं राज्य यावं यासाठी जरांगेंनी पाठिंबा द्यावा अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केली. धारावीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले. प्रचार सुरू असताना घोषणाबाजी आणि धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे धारावीमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. कल्याणच्या गांधारी परिसरामध्ये निवडणूक भरारी पथकानं मोठी कारवाई केली. वाहन तपासणी दरम्यान एटीएमच्या व्हॅनमध्ये सापडलेली 1 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पोलिसांनी ही व्हॅन ताब्यात घेतली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. मतदानापासून कुणीही नागरिक वंचित राहू नये यासाठी 85 वर्षांवरचे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी घरूनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातल्या 18 विधानसभा मतदारसंघातून गृहमतदानासाठी एकूण 933 जणांनी नोंदणी केली. यापैकी 2 दिवसात 202 मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला. राज्यामध्ये 120 वर्षाच्या 108 ज्येष्ठ व्यक्ती आहेत. ही आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली. 30 आम्ही प्रसिद्ध केली असं स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. गिनीज बुकमध्ये जी व्यक्ती पैसे भरते तिचीच नोंद होते असंही मुनगंटीवार म्हणाले.